हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आज आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान इयत्ता 9वीचा भाग 1मधील पहिल्या प्रकरणाचा पहिलं प्रकरण गतीचे नियमचा पहिला पुढचा भाग पाहत आहोत. आत्तापर्यंत आपण अंतर्विस्थापन, वेग आणि एकसमान गती याविषयी माहिती घेतलेलीच आहे. आता आज आपण न्यूटनचा गतिविषयक नियम यामध्ये न्यूटनने गतिविषयक 3 नियम सांगितलेले आहेत. तर त्यातील पहिला जो नियम आहे तो आपण या प्रयोगाद्वारे लक्षात घ्या. इथं आपल्याला दिसतं का, एक ग्लास आहे, ग्लासवरती एक पुठ्ठा आहे आणि एक नाणं त्याच्यावरती ठेवलेलं आहे. आता हे जे नाणं ठेवलेलं आहे ते नाणं असं या पुठ्ठ्यावरती का आहे, तर त्याचं कारण म्हणजे या नाण्यावरती 2 बले आहेत. कुठलं, एक या पृष्ठभागाकडून त्याला वर उचललं जातं आणि दुसरं पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण बल. ही दोन्ही बलं समान ह्याचे आहेत, परिमाणाचे आहेत आणि म्हणून हे नाणं इथं स्थिर आहे, अन्यथा ते खाली पडलं असतं. आता ही म्हणजे ऊर्ध्वगामी असणारं, पृष्ठभागावर असणारं जे बल आहे ते गुरुत्वाकर्षण बलावरती मात करतं किंवा तेवढंच आहे आणि त्यामुळं हे नाणं नाणं स्थिर आहे. म्हणजे इथं एक प्लावक बल आणि वरून खाली खेचणारं गुरुत्वाकर्षण बल, ही दोन्ही बलं इथं समान आहेत. संतुलित अशी बलं या नाण्यावरती कार्य करत आहेत. आता जर मी या पुठ्ठ्याला टिचकी मारली तर बल मी पुठ्ठ्यावरती मारतो. आता काय होतं पहा, काय झालं की पुठ्ठ्याला मी टिचकी मारली. बल कुठं लावलं, पुठ्ठ्यावर, आणि त्या नाण्याला बल लावलं होतं का, नाही. तर मी बल पुठ्ठ्याला लावलं तर त्यावेळेस त्या पुठ्ठ्याचं जे काही प्लावक बल होतं तर ते नाहीसं झालं आणि आता केवळ एक असंतुलित बल पुठ्ठ्यावरती लावल्यामुळं पुठ्ठा निघून गेला असंतुलित बलामुळं, आणि नाण्यावरती सुद्धा एक असंतुलित बल कार्य करीत राहिलं. प्लावक बल गेलं तर गुरुत्वाकर्षण बल आकर्षित करत राहिलं आणि त्यामुळं नाणं खाली पडलं. नाण्यावरती कोणतंच बल नव्हतं. पहिल्यांदी 2 बलं होती. एक प्लावक बल वर उचलून धरलेलं, पृष्ठभागाने पुठ्ठ्याने उचलून धरलेलं बल, आणि दुसरं गुरुत्वाकर्षण बल. ही दोन्ही बलं होती, संतुलित बले होती, त्यामुळं नाणं स्थिर होतं. त्यावेळेस पुठ्ठ्याला टिचकी मारली, पुठ्ठ्यावरती असंतुलित बल कार्य केलं म्हणून पुठ्ठा निघून गेला. मग त्यामुळं पुठ्ठा गेला, परंतु नाण्याला बल लावलं नव्हतं आणि त्यामुळं नाणं जिथं आहे तिथंच राहण्याचा प्रयत्न करतं. म्हणजेच इथे जे नाणं ग्लासमध्ये खाली पडलेलं आहे तर ते तिथंच राहण्याचा प्रयत्न केल्यामुळे पडलेलं आहे. अर्थात इथंसुद्धा असंतुलित बल या नाण्यावरती कार्य करीत होतं. ते संतुलित बले आणि असंतुलित बले आणि त्याचबरोबर जडत्व. नाणं काय करत राहिलं, स्वतःची जागा राखण्याचा प्रयत्न केला आणि म्हणूनच ते तिथंच पडलं, नाहीतर ते सुद्धा पुठ्ठ्याबरोबर निघून गेलं असतं. परंतु इथं पुठ्ठ्याला टिचकी मारली, पुठ्ठ्याबरोबर नाणं गेलं नाही. याचा अर्थ बल केवळ पुठ्ठ्यावरती राहिलं. असंतुलित बल पुठ्ठ्यावरती प्रयुक्त झालं, परंतु नाण्यावरती असंतुलित बल नव्हतं. मग अशा वेळेस ते तिथंच राहण्याचा प्रयत्न केलं, परंतु तिथं ते प्लावक बल नव्हतं म्हणून ते खाली पडलं. इथं त्याच्यावर दुसरं जे गुरुत्वाकर्षण बल प्रयुक्त करत तिकडं ते खेचलं गेलं. अशा रीतीने जेव्हा आता म्हणजे कोणतंही बल नसेल
तर वस्तू आपली स्थिती कायम ठेवण्याचा प्रयत्न करतं. याला जडत्व असं म्हणतात. हे जडत्व आपल्याला या नाण्याच्या रूपात दिसून आलेलं. तर असंतुलित बल हे पुठ्ठ्याला टिचकी मारल्यानंतर आपल्याला दिसून आलं. तसंच नाणं खाली पडलं, याच्यातूनही असंतुलित बल आपल्याला दिसून आलं. तर या गोष्टीवरून आपण न्यूटनचा पहिला नियम लक्षात घेणार आहोत. न्यूटनचा पहिला नियम काय आहे? जर एखाद्या वस्तूवर कोणतेही बाह्य असंतुलित बल कार्य करीत नसेल, म्हणजे पुठ्ठा ठेवला आहे, नाणं ठेवलं आहे, तर त्यावेळेस असंतुलित बल कार्य करीत नव्हतं, तर ती विराम अवस्थेतच राहिली, नाणं तिथंच पृष्ठभागावर राहिलं. आणि जर सरळ एक रेषेतील गतिमान स्थितीमध्ये जर गतिमान स्थितीत असेल, सरळ रेषेतील गतिमान स्थितीमध्ये असेल, तर ते गतिमान राहण्याचा प्रयत्न करतं. जे आपल्याला माहिती आहेत बघा, ग्रह हे जे आहेत ते फिरतात, एका रेषेत असे फिरत राहतात आणि ते कायम फिरतात, कारण का त्यांच्यावरती कोणतेही असंतुलित बल कार्य करीत नाही, परंतु ते एकसमान गतीमध्ये सतत राहतात, त्या स्थितीत राहण्याचा प्रयत्न करतात. हा जडत्वाचा गुणधर्म आपल्याला न्यूटनच्या पहिल्या नियमामध्ये आढळून येतो. इथं आपण संतुलित बल, असंतुलित बल ह्या गोष्टी लक्षात घेत असतानाच न्यूटनचा पहिला गतिविषयक नियम पाहिलेला आहे. न्यूटनच्या गतिविषयक पहिल्या नियमामध्ये आपल्याला जडत्व ही संकल्पना लक्षात घ्यायची. आता आपण न्यूटनच्या दुसऱ्या नियमाकडे वळत आहोत. तर त्यासाठी आपण एक प्रयोग करून पाहूया. इथं कॅरम बोर्ड आहे. कॅरम बोर्डवरती आपण काय केलेलं आहे, स्ट्रायकर आहे आणि सोंगटी आहे. मग मी आता हिला टिचकी मारतो. मग ते काय होतं, ह्या स्ट्रायकरमुळं मी या सोंगटीला बल प्रयुक्त केल्यामुळं ती जागा सोडली, तिच्यामध्ये वेग आला आणि तिचं स्थानांतरण झालं. बरोबर आहे. म्हणजे बल लावल्यानंतर वस्तू आपली स्थिती बदलते. मग अशा वेळेस काय होतं, आता ही सोंगटी आहे, तर या सोंगटीमध्ये हिला एक वस्तुमान आहे, याच्यामधले जे कण आहेत तर ते काय सांगतात, त्याचं वस्तुमान. या वस्तुमानाबरोबर या बलामुळं तिला काय झाला, वेग प्राप्त झाला. एकूण काय, संवेग निर्माण झाला, म्हणून ती वस्तू इथं गेली. हेच मी असं हे केलं तर ती वस्तू पॉकेटच्या दिशेने जाते आणि पॉकेटमध्ये जाते. तर इथं आपण वेग दिल्यामुळे, वस्तूला वेग दिल्यामुळे काय निर्माण झालं, परिणाम साधता आला. काय झालं की पॉकेटमध्ये सोंगटी गेली. बरोबर आहे. तर इथं आपण वस्तुमान आणि वेग याच्यामुळं संवेग हा परिणाम आपण इथं अनुभवतो. आता मी जर असंच मारलं तर ते जाईल का, नाही जाणार. आता मी जर असा वेग वाढवला तर तिची स्थिती बदलते, म्हणजे ते पॉकेटमध्ये जाईल. मी बल हळूच लावलं तर ते जाणार नाही पॉकेटमध्ये, तेच मी बल जोरात लावलं तर ते पॉकेटच्या दिशेने जाईल. यावरून वस्तुमान आणि वेग यासाठी बलाची पण आवश्यकता असते आणि त्यामुळं या बलामुळे या वस्तुमानामध्ये वेग निर्माण होतो आणि अशा वेळेस जो परिणाम चालला होतो त्याला संवेग असं म्हणतात. तर हा संवेग आपल्याला काय सांगतो, न्यूटनचा गतिविषयक दुसरा नियम. न्यूटनचा गतिविषयक दुसरा नियम काय आहे पहा, संवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो. आता संवेग सांगत असताना आपण काय पाहिलेलं आहे, वस्तूचा वेग आणि वस्तुमान यांचा गुणाकार म्हणजे संवेग. संवेगाला पी हे अक्षर दिलं जातं, मोमेंटम इंग्लिशमध्ये म्हणतात. तर तो काय आहे, गुणाकार आहे. वस्तुमान आणि वेगाचा हा गुणाकार आहे, तो परिणाम आहे. तर या संवेगाचं परिमाण, दिशा दोन्ही असते, म्हणून ही सदिश राशी आहे. संवेग ही कशी आहे, सदिश राशी आहे. सदिश राशी आहे. त्याचा एकक काय, तर वस्तुमानाचं kg आणि वेगाचा मीटर प्रति सेकंद हे एकक, जे किलोग्रॅम मीटर प्रति सेकंद हे SI एकक. तर CGS मधलं
ग्रॅम सेंटीमीटर प्रति सेकंद, ग्रॅम सेंटीमीटर प्रति सेकंद असं संवेगाचं एकक आहे. लक्षात घ्या, संवेगाचं एकक हे विचारलं जातं, त्यावेळेस आपण हे लक्षात घ्यायचं आहे की ही एकके SI मधली आणि CGS मधली कोणती आहे. ठीक आहे. मग हा संवेग आपल्याला कळला. सुरुवातीचा संवेग ज्यावेळेस वस्तू स्थिर होती, आता संवेग काय आहे बरं, 0 आहे. परंतु आता ज्यावेळेस मी बल प्रयुक्त करतो त्यावेळेस काय होईल, काय झालं, वस्तू एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी गेली, म्हणजे वेग प्राप्त झाला आणि त्यामुळं पॉकेटमध्ये ती गेली. इथं दुसरा संवेग प्राप्त झालेला आहे. तर 2 प्रकारचे संवेग इथं निर्माण, एक सुरुवातीचा संवेग आणि नंतरचा संवेग. पूर्णतः पॉकेटमध्येच गेलं पाहिजे असं नाही, नुसती सरकली तरी आपण ते संवेगच, ह्यालाही संवेगच म्हणणार, पॉकेटमध्ये गेलं तरी संवेगच म्हणणार. तर या ठिकाणी आपल्याला संवेगामध्ये बदल दिसतो, संवेगामध्ये बदल दिसतो, सुरुवातीचा संवेग आणि नंतरचा संवेग. तर यामध्ये याला कारणीभूत घटक कोणता आहे, तर हे बल, हे जे मी स्ट्रायकरनी बल प्रयुक्त करतो आहे ते कारणीभूत आहे आणि त्याच दिशेने संवेग होताना दिसतो. बघा, संवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो. संवेगाचे परिवर्तन बलाच्या दिशेने होते. बघा, मी बल थोडं लावलं, थोडंच अंतर कापलं. मी आता काय केलं, बल जास्त लावलं तर ते जास्त अंतर कापलं, जे संवेग तिच्यामध्ये जास्त निर्माण झाला म्हणून ती जास्त दूर गेली. तर इथं संवेग परिवर्तन हे बलावरती अवलंबून आहे आणि त्या बलावरती अवलंबून आहे आणि त्याच्या समानुपाती आहे. बल कमी अंतर कमी, बल जास्त अंतर जास्त. त्याचबरोबर हे जे परिवर्तन होतं आहे, हा जो बदल दिसतो आपल्याला अंतरातील सुंगटीमध्ये, तर तो बलाच्या दिशेनेच आहे. तर हाच नियम न्यूटनने सांगितला आहे. संवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो आणि संवेगाचे परिवर्तन बलाच्या दिशेने असते. हा न्यूटनचा दुसरा नियम आहे, न्यूटनचा दुसरा नियम आहे. तर याच्यामध्ये संवेग ही संज्ञा आपण बघितलेली आहे आणि त्यावरती आता पुढं आपल्याला काय मिळणार आहे, बलाचं परिमाण मिळू शकतं. कसं बघा, संवेग परिवर्तना, आता इथं आपण m वस्तुमान असं समजूया त्या वस्तूचं. u या वेगाने सुरुवातीला ती जाते आणि नंतर बल प्रयुक्त केल्यानंतर t या वेळानंतर v हा वेग होतो. सुरुवातीचा वेग u स्थिर आहे, नंतर बल लावतो आपण, हो की नाही, काही वेळ जातो, काही क्षण का होईना काय होते, वस्तूला लागतो वेग प्राप्त होण्यासाठी आणि नंतर एका ठिकाणी जाते किंवा तिला वेळही लागतो. टी हा वेळ आहे समजू, आणि नंतरचा जो वेग आहे म्हणजे टिचकी मारल्यानंतर तो वेग व्ही असं मानू. सुरुवातीचा वेग यू, नंतरचा वेग व्ही, त्यासाठी लागलेला टी हा वेळ, एम वस्तुमान आणि बल एफ आहे. तर सुरुवातीचा संवेग काय आहे, वस्तूचा सुरुवातीचा संवेग बरोबर एम यू, वस्तुमान गुणिले वेग एम यू. टी कालावधीनंतर अंतिम संवेग एम गुणिले व्ही, म्हणजे वस्तुमान गुणिले वेग एम व्ही, एम यू आणि एम व्ही यांच्यामध्ये. आता इथं नियमानुसार संवेग परिवर्तनाचा दर, संवेग परिवर्तन म्हणजे संवेगात होणारा बदल. काय बदल होतो, एम यूचं एम व्ही होतं, हा एम व्ही जास्त आहे म्हणून आधी घेतला एम व्ही वजा एम यू, हा संवेगातील बदल आहे, फरक आहे. तर भागिले, त्यासाठी वेळ लागतो, ठराविक वेळ होतो तो, भागिले वेळ. मग संवेग परिवर्तनाचा दर हा संवेगात होणारा बदल छेद वेळ, म्हणजेच एम व्ही वजा एम यू छेद टी बरोबर, यातला एम हा कॉमन काढलेला आहे, कंसामध्ये काय होतं, पहिल्यातला व्ही वजा दुसऱ्यातला यू कंस पूर्ण छेद टी. आता एम व्ही वजा यू छेद टीला काय म्हणतो आपण, त्वरण. ए वेगातील वेग बदलाचा दर, वेग बदलाचा दर याला आपण त्वरण असं म्हणतो, त्याचं अक्षर ए आहे. मग एम
आणि हा सगळा मिळून ए, मग एम ए होतं. मग संवेग परिवर्तनाचा दर काय झाला? एम ए. न्यूटनच्या गतिविषयक दुसऱ्या नियमानुसार संवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो. हा जो एम ए तयार झालेला आहे तो कोणावरती अवलंबून आहे? एफवरती. तो कसा आहे? समानुपाती, समचलन चिन्ह हे असं दाखवलेलं असतं, अल्फासारखं दाखवलेलं असतं. मग आता हे काढलं तर के एफ बरोबर के एम ए. के हा स्थिरांक आहे, त्याचं मूल्य एफ बरोबर एम ए. मग आपल्याला हे सूत्र मिळतं. हे जे सूत्र आहे एफ बरोबर एम ए. एफ म्हणजे बल, फोर्स बरोबर वस्तुमान गुणिले त्वरण. यालाच बल समीकरण असे म्हणतात. याला काय म्हणायचं? बल समीकरण. यावरून आपण या एफचं परिमाण काढू शकतो. वस्तुमान माहिती असेल, त्वरण निर्माण झालं माहिती असेल, तर आपण बलाविषयी, बलाचं परिमाण किती होतं हे सांगू शकतो. बलाचं एकक काय आहे आपल्याला माहिती आहे? न्यूटन किंवा डाईन. न्यूटन किंवा डाईन. ते कशामुळं आलं? वस्तुमान आणि त्वरणामुळं. वस्तुमान आणि त्वरणामुळं काय आलेलं आहे बघा. एसआय पद्धतीत बलाचं एकक न्यूटन आहे. न्यूटन म्हणजे 1 किलोग्राम वस्तुमानात 1 मीटर प्रति सेकंद वर्ग त्वरण निर्माण करणाऱ्या बलास 1 न्यूटन बल असे म्हणतात. 1 न्यूटन बरोबर 1 kg गुणिले 1 मीटर प्रति सेकंद वर्ग. डाईन हे दुसरं CGS पद्धतीमधील एकक आहे. 1 ग्रॅम वस्तुमानात 1 सेंटीमीटर प्रति सेकंद वर्ग त्वरण निर्माण करणाऱ्या बलास 1 डाईन बल असे म्हणतात. तर अशा रीतीने न्यूटनच्या गतिविषयक दुसऱ्या नियमानुसार आपल्याला संवेग ही संज्ञा माहीत झाली. तर त्याचबरोबर न्यूटन आणि डाईन ही बलाची एकके आहेत हे लक्षात आलं. आता आपण न्यूटनच्या तिसऱ्या नियमाकडे वळूया. न्यूटनचा तिसरा नियम काय आहे? तर आपण एक प्रयोग करूया. बघा, हा चेंडू आहे. हा चेंडू मी असा सोडल्याबरोबर तो काय होतो? परत वर येतो, बाउन्स होतो. काय होतो? बाउन्स होतो. का? मी ॲक्शन केली तर त्याने काय केलं? पृष्ठभागाकडून त्याला रिॲक्शन मिळाली, तो उसळला, हो की नाही? तर इथं ॲक्शन रिॲक्शन. आता इथं पण बघा दुसरं वस्तू, ही स्प्रिंग आहे. तर इथं ॲक्शन रिॲक्शन, परत मूळच्या स्थिती ॲक्शन रिॲक्शन. तसंच आपल्याला माहिती आहे घड्याळाला स्प्रिंगचे काटे असतात. स्प्रिंग फिरवली की काटे फिरायला लागतात. जेवढी स्प्रिंग फिरवली जाते तेवढं घड्याळ फिरत राहतं. अशा रीतीने आपण एखादा वस्तूवरती बल प्रयुक्त केल्यानंतर तिच्या विरुद्ध दिशेने काय होतं? रिॲक्शन काय होते? प्रतिक्रिया निर्माण होते. प्रतिक्रिया बल अस्तित्वात येते. काय नियम पाहूया. न्यूटनचा गतिविषयक तिसरा नियम. प्रत्येक क्रियाबलास समान परिमाणाचे त्याचवेळी प्रयुक्त होणारे प्रतिक्रियाबल अस्तित्वात असते व त्यांच्या दिशा परस्पर विरुद्ध असतात. प्रत्येक क्रियाबलास समान परिमाणाचे त्याचवेळी प्रयुक्त होणारे प्रतिक्रिया म्हणजे क्रियाबल म्हणजे ॲक्शन आणि प्रतिक्रियाबल म्हणजे रिॲक्शन. तर हे बलामुळे होत असतं. ॲक्शन फोर्स आणि रिॲक्शन फोर्स, क्रियाबल आणि प्रतिक्रियाबल हे एकाच वेळेस निर्माण होतं. ॲक्शनला रिॲक्शन असतेच आणि त्यांची परिमाणे समान असतात, त्यांचे समान परिमाणं असतात आणि त्याचबरोबर त्यांच्या दिशा मात्र विरुद्ध असतात. काय असतात? दिशा मात्र विरुद्ध असतात. असा हा न्यूटनचा तिसरा नियम आहे. तर आपण या उदाहरण आता हे अनेक ठिकाणी वापरलं, जसं चालताना अनेक ठिकाणी आपण हा तिसरा नियम वापरतो. जर आपल्याला गाडी चालवायची असेल तर आपल्याला गाडीतला धूर हा बाहेर मागं सोडल्याशिवाय पुढं गाडी जात नाही. किक मारतो, धूर बाहेर पडतो, मगच आपण पुढं जाऊ शकतो. पोहताना आपण हात मागे सारतो, त्यामुळं पाणी मागं बाजूला सारलं जातं आणि आपण पुढं जातो. अशा रीतीने आपण काय करतो? तिसऱ्या नियमाचा वापर करत असतो. रॉकेटचं एक उदाहरण नेहमी दिलं जातं की
पृथ्वीच्या पृष्ठभागावरून उंचावरती रॉकेट सोडलं होतं, अग्निबाण सोडलं होतं आणि त्यामुळं आपण उपग्रह उंचीवरती नेऊ शकतो. आणि यावेळेससुद्धा काय केलं होतं, रॉकेट खालच्या दिशेने पृष्ठभागावरती काय करतं, धूर सोडतं. म्हणजेच तिथं इंधन जाळलं जातं आणि ते मोठ्या वेगाने जाळतात आणि त्यामुळं धूर खूप मोठा आग निर्माण होते, धूर निर्माण होतो आणि तो धूर काय करतो, पृष्ठभागावरती आदळतो, ॲक्शन होते आणि त्यानंतर ते रॉकेट वरच्या दिशेने उडू लागतं. म्हणजेच रिॲक्शन तिथं होते. म्हणजे ॲक्शन आणि रिॲक्शन म्हणजे क्रियाबल आणि प्रतिक्रियाबल. जेवढा बल आपण खाली देऊ तेवढंच रिॲक्शन बल हे आपल्याला उंच वरती रॉकेट गेल्याचं पाहायला मिळतं. अशा रीतीने न्यूटनचा गतिविषयक तिसरा नियमसुद्धा आपण दैनंदिन जीवनामध्ये वापरत असतो, अभ्यासत असतो. तर इथं न्यूटनचे 3 गतिविषयक नियम आपण पाहिलेले आहेत. पहिला नियम जडत्वाचा आहे, दुसरा नियम संवेगाविषयी आहे आणि तिसरा नियम हा क्रियेला प्रतिक्रिया बल विरुद्ध दिशेने समान परिमाणाचा आपण पाहिलेला आहे. तर अशीही 3 नियम गतिविषयक नियम पाहिल्यानंतर त्याच्याविषयी तुम्हाला काही प्रश्न सोडवायचे आहेत किंवा शास्त्रीकरणे चालले जातात स्वाध्यायामध्ये या संदर्भात. जर पहिल्यांदा 3 नियम लिहा, त्यानंतर या संज्ञा लिहा, त्यांची एकके लिहा. हा तुम्हाला घरचा अभ्यास असेल. ठीक आहे, आज आपण इथंच थांबूया.